रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी। मी प्राध्यापक हाडोळे SP आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 11वीच्या मूल्यमापन आराखड्याची माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत निश्चित करण्यात आलेला लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा आपण पाहणार आहोत। प्रथम आपण पहिल्या सत्रासाठी म्हणजे प्रथम सत्र जे आहे त्या संदर्भामध्ये मूल्यमापन आराखडा पाहणार आहोत। आता या संदर्भामध्ये बघा, आपलं जे पहिलं सत्र आहे, प्रथम सत्राची जी परीक्षा असते ती 50 गुणांची परीक्षा आपली असते आणि त्यासाठी आपल्याला 2 तास 30 मिनिटांचा वेळ दिलेला असतो। या 50 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूया। पहिला प्रश्न जो असतो तो 12 मार्कांसाठी असतो। त्यामध्ये 4 प्रकार असतात। प्रश्न पहिला अ जो असतो तो कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। म्हणजे आपण ज्या रिकाम्या जागा भरतो त्या पद्धतीनं रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि त्यामध्ये पर्याय दिलेले असतात। त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो। हा प्रश्न पहिला अ जो आहे तो 3 मार्कांसाठी आहे। म्हणजे प्रश्न पहिला अ जो आहे तो 3 मार्कांसाठी आहे। प्रश्न पहिला ब जो आहे तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। म्हणजे एक विधान दिलेलं असतं आणि त्याचे खाली पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायांमधून योग्य अशा पद्धतीचं त्याचं कारण निवडायचंय आणि ते योग्य कारण जे आहे ते लिहायचंय। विधान हे पूर्ण लिहायचं असतं। हा सुद्धा प्रश्न पहिला ब तो सुद्धा 3 मार्कांसाठी आहे। त्यानंतर प्रश्न पहिला क दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा अशा पद्धतीचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला असतो। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीनं समर्पक अशा पद्धतीची तुम्ही संकल्पना त्या ठिकाणी ती लिहायची असते। हा सुद्धा 3 मार्कांसाठी आहे। आणि प्रश्न पहिला ड गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा हा सुद्धा 3 मार्कांसाठी आहे। म्हणजे प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला 12 मार्कांसाठी आहे आणि या ठिकाणी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स घेता येतात कारण हा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं हा प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला सत्र 1 साठी सोडवायचा असतो। ओके, यानंतर बघा प्रश्न दुसरा जो असतो तो खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। जसं तुम्ही 10वी पर्यंत संकल्पना चित्र पूर्ण करत होता अगदी त्याच पद्धतीनं 4 मार्कांसाठी हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिलेलं असतं। हा प्रश्न काही नवीन नाहीये, तुम्हाला याच्या अगोदर 10वीला सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न होता। उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया की राष्ट्रीय एकात्मता अशा पद्धतीनं मधल्या स्पेसमध्ये तो राष्ट्रीय एकात्मता दिलेला असतो आणि कशाच्या साह्याने निर्माण करता येते तर त्याला साईडनं ब्रॅकेट दिलेले असतात आणि त्या ब्रॅकेटमध्ये 4 तुम्हाला त्याचे मुद्दे लिहायचे असतात। ते 4 मार्कांसाठी दिलेलं असतं। यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। मात्र हे चूक की बरोबर लिहित असताना ते सकारण लिहायचं असतं आणि या ठिकाणी तुम्हाला 6 मार्क त्यासाठी आहेत। ठीक आहे, 6 मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न आहे। एखादं विधान दिलेलं असतं आणि ते तुम्ही चूक एका बरोबर आहे ते लिहायचं आणि त्याचं कारण सुद्धा लिहिणं आवश्यक आहे। आता अशा पद्धतीनं
चूक की बरोबर असा प्रश्न असल्यानंतर सत्य असत्य लिहिण्याचा प्रश्नच उरत नाही. बरीच मुलं काय करतात, चूक की बरोबर असा प्रश्न असतो, परंतु उत्तर लिहित असताना हे विधान सत्य आहे, हे विधान असत्य आहे, या विधानाशी मी सहमत आहे, या विधानाशी मी सहमत नाही, अशा पद्धतीने लिहितात. परंतु गेल्या काही वर्षापासून बोर्डानं अशी स्पष्ट सूचना केलेली आहे की प्रश्न जर चूक बरोबर आहे तर त्या ठिकाणी सत्य असत्य, योग्य अयोग्य, सहमत असहमत असं लिहिण्याचा प्रश्न उरत नाही. म्हणून त्या ठिकाणी 0 मार्क दिले जातात. म्हणून ही बारकाईनं प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे की प्रश्न जर चूक बरोबर आहे तर त्याचं उत्तर सुद्धा चूक किंवा बरोबर असंच लिहायला पाहिजे. म्हणजे काय लिहायचं की हे विधान बरोबर आहे. ओके. उदाहरणार्थ भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. मग काय उत्तर याचं की हे विधान बरोबर आहे. आणि त्याचं कारण काय तर भारतामध्ये त्याचं सहकारण कसं लिहायचंय की भारतामध्ये लोकशाही शासन पद्धतीच्या पद्धतीनं राज्यकारभार चालतो. भारतातील जनता आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी जनतेसाठी राज्यकारभार करतात. अशा पद्धतीनं 6 मार्कांसाठी चूक की बरोबर हा प्रश्न तुम्हाला सत्र 1 साठी दिलेला असतो. यानंतर बघा प्रश्न 4 जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बघा खालील विषयावर तुमचे मत 20 ते 25 शब्दात लिहा किंवा स्पष्ट करा कोणतेही 2. म्हणजे 2 तुम्हाला कोणत्याही 2 त्या ठिकाणी 3 दिले जातात तुम्हाला आणि त्यातले 2च प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याच्यासाठी मार्क्स तुम्हाला आहेत 8 मार्क. म्हणजे एकाला किती मार्क असेल 4 मार्कांसाठी एक उत्तर तुमचं असेल. तुमचं मत 25 ते 30 शब्दात लिहायचंय. याचा अर्थ 2 ओळी झाल्या की शब्द मोजायचे, 3 ओळी झाल्या की शब्द मोजायचे असं करायचं नाहीये. साधारणपणे एका ओळीमध्ये आपलं 4 ते 5 शब्द बसतात. 5 शब्द म्हटलं तर साधारणपणे 6 ओळी त्याचं उत्तर असलं पाहिजे. प्रत्यक्ष शब्द मोजत बसायचे नाही. आलं लक्षात तुमच्या. आणि म्हणून साधारणपणे 6 ओळीमध्ये त्याचं उत्तर असलं पाहिजे. अशा पद्धतीनं 8 मार्कांसाठी तो प्रश्न दिला जातो. यानंतर बघा तुम्हाला प्रश्न 5वा असतो. 5वा प्रश्न जो असतो त्या 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे बघा खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दामध्ये लिहा. कोणतेही 2 आणि मार्क्स असतात 10. म्हणजे एकाला किती मार्क आहेत 5. ओके. 80 ते 100 शब्दामध्ये या ठिकाणी सुद्धा ओळी शब्द मोजत बसायचे नाहीये. अंदाजे तुमचं उत्तर जे आहे ते 80 शब्दामध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीनं साधारणपणे 15-16 ओळींचं हे उत्तर असलं पाहिजे. कारण एका प्रश्नाला 5 मार्क जे आहेत ते दिलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीनं हा 5वा प्रश्न दिलेला असतो. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न 6वा असतो. तो म्हणजे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. साधारणपणे इथं तुम्हाला त्याचे 2 प्रश्न जे आहेत ते दिले जातात. त्यापैकी कोणताही तुम्हाला एक प्रश्न जो आहे तो सोडवायचा असतो आणि एका प्रश्नाला किती मार्क्स आहेत हे 10 मार्कांसाठी हा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो. आणि 150 ते 200 शब्द म्हणजे साधारणपणे बघा 22 ते 25 ओळीचं उत्तर या ठिकाणी तुमचं अपेक्षित साधारणपणे आहे. आणि अशा पद्धतीनं हे सत्र 1 जे आहे ते तुमचं 50 मार्कांची बेरीज जी आहे ती होते. आणि म्हणून पहिलं सत्र फर्स्ट सेमिस्टर जे आहे ते 50 मार्कांसाठी तुम्हाला दिलेलं आहे. कारण पहिली सत्र जी आहे ती आता महाविद्यालय सुरू झाल्यानंतर होईलच, परंतु त्या अगोदर सिलेबस पूर्ण होईल त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके. आणि अशा पद्धतीनं तुमचं हे सत्र 1 चा मूल्यमापन आराखडा जो आहे तो असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा तुमचं मूल्यमापन आराखडा पाहत असताना दुसऱ्या सत्रासाठी हे जे दुसरं सत्र आहे त्या दुसऱ्या सत्रासाठी तुम्हाला 80 मार्काचा पेपर द्यायचा असतो.
आणि 20 मार्क जे असतात ते तोंडी परीक्षेसाठी जे आहे किंवा अंतर्गत मूल्यमापन आहे. तोंडी परीक्षेच्या ऐवजी बोर्डानं आता 20 मार्कांची एक टेस्ट जी आहे ती घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं तुमचं दुसरं सत्र जे आहे ते 100 मार्कांचं आहे. ओके, आता या ठिकाणी बघा तुम्हाला साधारणपणे 7 प्रश्न दिलेले असतात. पहिला प्रश्न जो आहे तो अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला त्याच पद्धतीचा पहिला प्रश्न जो आहे तो तुमचा असतो. दुसरा प्रश्न जो आहे तो संकल्पना चित्र पूर्ण करा तर आहेच आहे, परंतु नकाशाचं निरीक्षण करून तुम्ही त्या नकाशामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि तो 5 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न असतो. प्रश्न तिसरा जो आहे तो चुटकी बरोबर पहिल्या सत्रासारखाच आहे, परंतु हा 10 मार्कांसाठी तुम्हाला चुटकी बरोबर जे आहे ते दिले जातात. साधारणपणे 7 तुम्हाला चुटकी बरोबर दिले जातात आणि त्यातून कोणतेही 5 लिहायचे असतात. ओके, लक्षात आलं तुमच्या. आणि मग प्रश्न चौथा जो आहे तो खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. म्हणजे 2 संकल्पना ज्या असतात त्यातला सहसंबंध तुम्ही स्पष्ट करणं अपेक्षित असतं. प्रश्न 5वा जो आहे त्यामध्ये खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात लिहा, कोणतेही 3, आणि त्याच्यासाठी 12 मार्क्स असतात. प्रश्न 6वा जो आहे तो खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. तुम्हाला सत्र एकसारखाच असतो, तो 10 मार्कांसाठी आहे. प्रश्न 7वा जो आहे तो शेवटचा 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. हा 10 मार्कांसाठी प्रश्न असतो. या ठिकाणी सुद्धा शब्द मोजत बसायचे नाही, साधारणपणे ओळीच्या आधारे उत्तर लिहायचं असतं. 200 शब्दामध्ये म्हणजे साधारणपणे तुम्हाला 25 ओळीपेक्षा 25 ते 30 ओळी जवळपास तुमचं उत्तर अपेक्षित असलं पाहिजे. अशा पद्धतीनं सत्र 2 जे आहे ते 80 मार्कांसाठी आहे आणि 20 मार्कांसाठी अंतर्गत तुमची परीक्षा ही होत असते. आता हे 20 मार्क जे आहेत ते 20 मार्क कशासाठी आहेत? अंतर्गत मूल्यमापन आपण ज्याला म्हणतो. त्या ठिकाणी साधारणपणे बोर्डानं ठरून दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी जवळपास आपण 20 मार्कांसाठी एक अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी बघा प्रश्न दिसताय ते अंतर्गत मूल्यमापन असं म्हटलंय 20 मार्कांसाठी. तर हे जे 20 मार्क आहे त्यावेळेस आपल्याला एक साधारणपणे छोटी एक प्रश्नावली दिली जाईल. साधारणपणे जर 10 प्रश्न असतील तर 2 मार्काला 1 प्रश्न असेल आणि एका मार्काला असेल तर 20 प्रश्न दिले जातील. एका प्रश्नाला 1 उत्तर तुमचं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आलं लक्षात? आणि म्हणून उदाहरणार्थ एक उदाहरणादाखल एक प्रश्न बघा इथे दिलेला आहे. पहिलाच प्रश्न आपण बघूया की राष्ट्रगीताच्या वेळी आपण उभे राहतो ही कोणती भावना आहे? म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण समजा शाळेच्या जवळून चाललोय आणि राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे, आपण काय करतो 2 मिनिटं सावधान स्थितीमध्ये स्तब्ध उभं राहतो. कोणती भावना आहे ही? तर आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना आपल्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण उभं राहतो. अशा पद्धतीनं 20 मार्काचं तुमचं हे अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते या ठिकाणी असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिलं सत्र हे 50 मार्कांसाठी पहिल्या सत्रामध्ये 50 मार्काची परीक्षा असते आणि दुसऱ्या सत्रामध्ये सत्र 2 जे आहे द्वितीय सत्र ते 80 मार्क आणि 20 मार्क जे आहे ते तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी दिलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला 11वीच्या वर्षामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांना सामोरे जायचं असतं. आपण मागील भागामध्ये आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाची तोंड ओळख जी आहे ती आपण घेतलेली होती. या भागामध्ये आपण मूल्यमापन आराखडा कशा पद्धतीनं असतो अशा पद्धतीनं त्याची माहिती घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये प्रत्यक्ष पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. आता पहिलं प्रकरण म्हणजे काय? तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे
की चौथ्या भागात दुसऱ्या भागातलं पहिलं प्रकरण. म्हणजे आपल्याला सांगितलेली सूचना तुमच्या लक्षात असेल. आपली राज्यशास्त्राची या पुस्तकामध्ये 10 प्रकरणं आहेत. ओके. पैकी पहिला जो भाग आहे तो आपला कमी झालेला आहे. पहिली आपली प्रकरणं जी आहेत ती बोर्डानं या कोरोनाच्या संकटामुळे तो भाग रद्द केलेला आहे आणि म्हणून पहिल्या भागामध्ये असणारी जी राजकीय संकल्पना आहे ती 3 प्रकरणं बोर्डानं वजा केलेली आहेत. लक्षात येतं तुमच्या. आणि म्हणून राहिलेली आपली 7 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहे. म्हणून पहिलं लेक्चर आपलं जे अभ्यासक्रमाचं सुरू होणार आहे ते चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. ओके. लक्षात येते तुमच्या. चौथं प्रकरण जे आहे आपलं म्हणजे त्याचा भाग 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण, त्यातलं चौथं प्रकरण जे आहे संविधानिक शासन, या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. ओके. धन्यवाद. ओके.